चातुर्मासातील पहिला मोठा सण म्हणजेच गुरुपौर्णिमा. आषाढ महिन्याची पौर्णिमा व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा म्हणून आपण साजरी केली जाते. तर भारतीय परंपरा किंवा संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर याच दिवशी आपण गुरुबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते व या दिवशी दत्तगुरूंचे पूजन, नामस्मरण, मंत्र जप करणे तसेच शुभ मानले जाते. गुरुपौर्णिमा हा मुहूर्त आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ मानला जातो. तर याच दिवशी आपण सोनं खरेदी करण्याला तसेच गुरुला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. यासोबतच श्री दत्त अवतारांचा आणि श्री दत्तात्रेय देवतेचा उद्भव तसेच उगम आणि प्रवास अद्भुत आहे. श्री दत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. म्हणून श्री निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्मतत्वाची अनुभूती जो करून देतो तो म्हणजे गुरुच. गुरु म्हणजे केवळ मास्तर नव्हे, तर गुरु म्हणजे केवळ शिकवणारा नव्हे, तर ज्याला आपण आपल्या शिष्याबद्दल ममत्व वाटते तसेच आपल्यापाशी असलेली ज्ञानसमृद्धी शिष्यापर्यंत पोहोचवावी अशी त्याची तळमळ असते. याला आपण गुरु आणि शिष्य असं अद्भुत एक नातं तयार झालेलं आहे. शिष्याने आपल्याही पुढे जावे अशी इच्छा जो मनोमन बाळगतो तो म्हणजे खरा गुरु. तर दत्त संप्रदायातील गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात. अपार पुण्य लाभते. श्री दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे. तर त्यासोबतच आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये कितीही इच्छा असली तरी आपण सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही. त्यासाठी तेवढा वेळ देणे शक्य होतेच असे नाही. गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र पारायणाची अनेकांची इच्छा असते, परंतु ते साध्य होत नाही. मग अशा वेळी काय करायचं? आपण निराश होण्याची काहीही आवश्यकता नाही. तर यावर एक उपाय म्हणून आपण 52 श्लोकी गुरुचरित्र हे छोटंसं पुस्तक आहे ते आपण वाचन करायचं आहे. श्री दत्त साहित्यात 52 श्लोकी गुरुचरित्रास फार महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यासोबतच गुरुचरित्राचे महत्त्वाचे सार यात दिलेले आहे. 52 श्लोकामध्ये संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेले आहे. हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे. हे गुरुचरित्र पारायण श्लोकात्मक श्लोकरूपी पारायण आहे. त्यामुळे वाचण्यासही सुलभ जाते. तर अगदी 10 मिनिटात हे पारायण वाचून होते. तर ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण वाचण्यास खूप इच्छा आहे पण वाचणे शक्य नाही, त्यांनी हे 52 श्लोकी गुरुचरित्र पारायण नक्की वाचू शकता. अगदी 10 मिनिटात पूजा झाल्यानंतर श्लोकरूपी पारायण हे वाचून आपल्यालाही मनाला तृप्ती होते. तर जे काही दत्तभक्त आहेत त्यांनी याचे पठण नित्य करावे देवपूजा झाल्यानंतर. जर नित्य पठण शक्य नसेल तर अगदी गुरुवारी किंवा पौर्णिमेला केलं तरीही चालेल. तर 52 श्लोकी गुरुचरित्राच्या पठणाने जीवनात उद्भवणाऱ्या ज्या काही समस्या आहे सोसण्याचे बळ आपणास प्राप्त होते. त्यासोबतच जी काही समस्या आहे त्याची तीव्रता कमी होण्यास मदत होते. तर यामुळे या चरित्राचे पारायण हे नक्की करावे.